मी नरेंद्र दशरथ वाणी, वरणगाव, श्रीरामनगर येथे राहतो. चितळे वाणी समाज येथे मला अध्यक्षपद मिळालेलं आहे. चितोडे वाणी समाजाच्या अध्यक्षपदी आपली वर्णी लागलेली आहे सर. हो हो. बरं, याच्या आधी आपण कोणकोणते पद भूषवलेले आहेत काय सांगाल? मी सेक्रेटरी म्हणून होतो, उपाध्यक्ष म्हणून होतो. चितोडे वाणी समाजाचे सेक्रेटरी पण पद पण चितळवाणी भूषवलेले. समाजाचे सेक्रेटरी 3 ते 4 वेळा होतो. हं. चितळवाणी समाजाचा उपाध्यक्ष 2 वेळा होतो आणि अध्यक्षपद आता मला मिळालेलं आहे आणि समाजात सर्वानुमते माझी निवड झालेली आहे. बरं, आपली चितोळेवाडी समाजाच्या अध्यक्षपदी आपली वर्णी लागली आहे सर. आणि आपण याच्या आधी चितोळेवाडी समाजाचे सेक्रेटरी उपाध्यक्षपदी आपण चांगल्या प्रकारे प्रामाणिकपणे सेवा केलेली आहे आणि हो. पद भूषवलेले आहेत. बरोबर. म्हणजे कदाचित मला असं वाटतं की या कार्याची दखल घेऊन आपली निवड झाली असावी असं मला वाटतं. हो, तसं आहे. तर चितोळेवाडी समाजाच्या अध्यक्षपदी आपली निवड कशी झाली काय सांगाल? माझी अध्यक्षपदी सर्वानुमते आमची मीटिंग असते, त्यामध्ये सर्वानुमते माझा ठराव झाला की बा नरेंद्र वाणी यांना अध्यक्ष करायचं आहे, असा आमचा ठराव झाला. तर मला एक सांगाल सर की सर्वानुमते आपली निवड झाली अध्यक्षपदासाठी. एक चितोडेवाणी समाजाच्या मजबूतीसाठी आणि प्रगतीसाठी आपली भूमिका काय राहणार आहे? त्याच्यासाठी जे जे वेळोवेळी कार्यक्षमता पडली ते कार्य आम्ही करू आणि त्याला मदत करण्याची आमची तयारी आहे. बरं, आता आपलं पुढचं विजन काय, फ्युचरमध्ये काय विजन राहणार आहे? फ्युचरमध्ये दरवर्षी मिटिंग घेणे, दर 3 महिन्याला मिटिंग घेणे, आमची कार्यकारिणीची मिटिंग नेहमी राहील दर 3 महिन्यातून. अध्यक्षपदाची जी आहे कार्यक्रमाची आमची वर्षातून एकच मिटिंग जेवणाची होते, त्यात आम्ही बक्षीस समारंभामध्ये कार्यक्रम असतो. काही समाजाकडून बक्षीस दिले जातात, काही चितळवाणी समाजाचे स्पेशल आहे, काही अवांतर खाजगी लोकांचे आहे. ते सर्व शाळेचे आम्ही 1ली ते 12वीपर्यंत सर्वांना जे निवडून आलेले 80% 60% आमचं जे ठरलेलं असते त्या हिशोबाने आम्ही सर्वांना बक्षीस समारंभ करतो. आणि कार्यक्रममध्ये आमचं स्पर्धा असतात, मुलींच्या मुलांच्या, रांगोळ्या असतात, नाट्यकला असतात मुलांच्या, गाण्यांच्या वगैरे, असे सर्व कार्यक्रम आम्ही राबवत असतो आणि जेवणाचा कार्यक्रम करत असतो आम्ही. बरं, चितोडेवाणी समाजाच्या अध्यक्षपदी आपली वर्णी लागली आहे सर आणि आपल्यावरती एक अभिनंदनाचा वर्षाव आणि कौतुकाची थाप आपल्याला मिळते आहे. तर आपण या निवडीच्या माध्यमातून समाजामध्ये संदेश काय देऊ इच्छिता? समाजामध्ये सर्वांचा आशीर्वाद हाच माझं समाधान आहे आणि सर्वांनी मला सर्वतोपरी मिळून अध्यक्ष केल्याबद्दल मी माझी सर्व जबाबदारी सांभाळेल. ज्या ज्या काही घटना घडतील त्याला सामोरे जाईल. माझ्याबरोबर माझे 11 सदस्य राहतील आणि आम्ही सर्व मिळून कोणतेही काम करायला तयार आहे. समाजासाठी जर काही गरज पडली बुवा कोणत्या तरी म्हणजे त्याला जाऊन आपला प्रयत्न करणे, आपलं काम करणे हे माझं कर्तव्य आहे. बरं, वाणीसाहेब, एक चांगल्या प्रकारचं अध्यक्षपद आपल्याला मिळालेलं आहे आणि एक भारदस्त पद आपल्याला मिळालेलं असल्याकारणाने पंचकृषीमध्ये आपल्या नावाचा आपला एक चांगला नावलौकिक आहे. तर हे जे अध्यक्षपद आपल्याला मिळालेलं आहे, अध्यक्षपदी आपली जी निवड झालेली आहे, या निवडीचं श्रेय आपण कोणाला देणार? या निवडीचं श्रेय आमचे जाणकार म्हणजे जे जुने लोक असतात त्याच्यातले जर 2-3 लोक पाहिले तर मनोहर एकनाथ सराफ जे आहे त्यांनी सांगितलं की बाबा यांना अध्यक्षपद द्यायचं, माझं मत असं असं आहे. तर सर्वांनी हात वर केले. लेडींनी सुद्धा आवर्जून माझं नाव घेतलं किंवा नरेंद्र वाणी यांनाच करायचं आहे आणि बाकीच्यांनी सर्वांनी त्याला हे केलेलं आहे, अनुमोदन दिलेलं आहे. ओके.